नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सागरला कोमलच्या वागण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. म्हणजे कुठली मुलगी इतकी दुःखी झाल्यानंतर ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू शकते, या गोष्टीवरती त्याचा विश्वास बसत नसतो की आपलं दुःख एवढं मोठं आहे का, आपल्या जीवापेक्षाही मोठं, असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा इथे सागर आता कोमलला विचारत असतो की कोमल, त्या गोळ्या कुठून आणल्यास तू, कुणी दिल्या? तेव्हा कोमल मात्र आता गप्पच बसलेली असते. तेव्हा सागर तिला ओरडत असतो. तो म्हणत असतो की आपल्या घरामध्ये या झोपेच्या गोळ्या कुठून आल्या? तेव्हा मुक्ता म्हणत असते, सागर जाऊ दे ना आता, ते एवढं महत्त्वाचं नाही आहे, प्लीज जाऊ द्या, आता नका ओरडू तिला. तेव्हा सागर म्हणतो, नाही जाऊ द्या नाही मुक्ता, आणि तिला आता बोललंच पाहिजे. तिच्या मनामध्ये एवढा मोठा विचार आला तरी कसा? कोमल, जर पुन्हा तुझ्या मनामध्ये असा विचार आला ना, तर मग मी सोडणार नाही आहे तुला. मग इकडे सागर तिच्यावरती रागाच्या भरात हात उगारायला जात असतो, कारण तिने चुकीचा निर्णय घेतलेला असतो, कुटुंबाचा विचार न करता. तेव्हा इथे सागर कोमलवरती रागाच्या भरात हात उचलायला जातो. तेव्हा मुक्ता म्हणत असते, सागर हे काय करताय तुम्ही? अहो ती आता लहान आहे का? तेव्हा सागर म्हणतो, लहानच आहे ना पण ते आपल्यासाठी. तेव्हा मुक्ता म्हणते, हो, म्हणून काही तिच्यावरती हात उगाराल का? झाली तिची चुकी. तेव्हा सागर म्हणत असतो, कोमल एवढा मोठा निर्णय का घेतलास तू बाळा? आम्ही तुझ्यासाठी महत्त्वाचे नाही का? म्हणजे तो आत्ता तुझ्या आयुष्यामध्ये आलेला मुलगा, आणि त्याच्यासाठी तू स्वतःला संपवायला निघालीस? तेव्हा सागर म्हणत असतो, मुक्ता अहो ही मुलगी लहानपणापासून गुणी, कुणाच्या आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, कॉलेजला गेली तरीसुद्धा कुठल्या मुलाचं लफडं नाही. आणि हे सगळं असूनसुद्धा आता काल परवा आलेला तो मुलगा, ज्याच्याबरोबर तिचं लग्न ठरलं होतं, आणि तो मुलगा तिच्या आयुष्यातून काही निघून गेला, आपण तिच्यासाठी महत्त्वाचे उरलो नाहीत? सांग ना, सांग कोमल, आम्ही तुझ्यासाठी महत्त्वाचे नाही का? तेव्हा इकडे कोमल रडत असते. सागर म्हणत असतो, मुक्ता तुम्हाला माहिती आहे, लहानपणापासून हिला CA व्हायचं होतं, त्यासाठी खूप अभ्यास केला, स्वतःला अभ्यासामध्ये पूर्णपणे झोकून दिला, आणि आता तिचा चांगला रिझल्ट लागला आहे, ती CA झाली आहे. मग त्याचा आनंद व्यक्त करायचा ना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद हा शोधला पाहिजे. आता ही तिच्या आयुष्यामध्ये घडलेली खूप मोठी गोष्ट आहे का, ज्याने माणूस जीव द्यायला सुद्धा तयार होतो? तेव्हा इथे मिहीर म्हणत असतो, आणि हे बघ कोमल, अगं तुझ्याच आयुष्यामध्ये फक्त हा क्षण आला होता का? माझ्या आयुष्यामध्ये काय घडलं हे तू विसरलीस का? पण तरीसुद्धा मी या सगळ्यातून बाहेर पडलो ना. आणि तुला तर माहिती आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तो मुलगा आत्ता आला होता, माझ्या आयुष्यामध्ये मीही का कधीपासून होती. पण तरीसुद्धा मी या सगळ्याचा विचार करत बसलो नाही, कारण माझ्या आयुष्यामध्ये दादूस आणि वहिनीसारखी जी माणसं आहेत ना, ती मला सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत, आणि मला त्यांच्याबरोबर राहण्यात आनंद मिळतो, मी आनंद शोधतो. त्याच्यामुळे आता पुन्हा असा विचार तू करू नकोस हा. नाहीतर मग जर पुन्हा असा विचार तुझ्या मनात आला, तर दादूच्या आधीच मीच तुझ्या थोबाडीत देईन. मी सुद्धा मूव ऑन झालो ना, मी सुद्धा या सगळ्यातून व्यवस्थित बाहेर पडलो. दादूसने मला समजवलं, वहिनीने मला समजवलं, आणि आता मी तुझ्यासमोर उभा आहे. मग तरीसुद्धा तू असा विचार का केलास? मुक्ता म्हणते, जाऊ दे ना सागर, मिहीर, आता जाऊ द्या. त्या आधीच खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, त्याच्यात तुम्ही तिला अजून ओरडू नका. तेव्हा कोमल म्हणत असते की हो मी केलं, कारण दादूस मला नाही जगावं असं वाटत आहे. दादा मला भीती वाटते रे जगण्याची आता. जेव्हा मी बाहेर जाते ना, लोक माझ्याकडे ज्या नजरेने बघतात, मला टोमणे मारतात, तेव्हा मला फार वाईट वाटतं, आणि माझ्यामुळे तुम्हालासुद्धा सगळ्यांना ऐकावं लागतं. मला जो त्रास होतो तो ठीक आहे, पण माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला, म्हणजे तुम्हाला जर त्रास झाला तर मला सहन होईल का? म्हणून मी स्वतःला संपवायला निघाले होते. वहिनी तूच सांग ना मला, या सगळ्यामध्ये माझी काय चुकी होती? एक चांगलं स्थळ आलं, आणि त्या मुलाबरोबर मी लग्न करायला तयार झाले, तो मुलगा फ्रॉड निघाला, आता त्यात माझी काय चुकी आहे? पण लोकांना ते दिसत नाही. बाहेर पडलो की लोक फक्त टोमणे ताणे मारत बसतात, आणि कुटुंबालासुद्धा त्याच्याबरोबर बोलत बसतात. एक वेळ मला कोणी काही बोललं ना तरीसुद्धा चालेल, पण माझ्या कुटुंबाला विनाकारण कोणी काही बोललेलं मला अजिबात चालणार नाही आहे. तेव्हा इकडे आता कोमल रडत असते. तेव्हा इकडे मुक्ता म्हणत असते, बाळा गप्प बस, अगं असं का विचार करतेस तू? तेव्हा कोमल म्हणते, नाही वहिनी, मेलेलं बरं गं, नाही जगावंसं वाटत आहे तर मी तरी काय करू? तेव्हा मुक्ता म्हणते, बाळा, अगं लोकांचा विचार करतेस तू, अगं तुझ्या माणसांचा विचार कर ना. तुझी माणसं म्हणजे कोण? आम्ही. आणि आमचं सगळ्यांचं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे, आणि तू जर आमच्या आयुष्यामध्ये नसशील ना, तर आम्हाला जगणं मुश्किल होईल, तर आम्हाला ते आवडणार नाही.
लोकांशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. आम्हाला आमच्या कोमलबरोबर देणं घेणं आहे. कळलं का राजा? अगं तू आमच्या आयुष्यामध्ये असशील ना तर आमचं आयुष्य छान जाईल. तू जर गेलीस तर आम्हाला किती दुःख होईल या गोष्टीचा तू विचार नाही केलास. तू आमच्यासाठी किती महत्त्वाची आहेस या गोष्टीचा विचार तू करायला हवा होतास बाळा. अगं तू स्वतःला संपवायला निघालीस, पण तुझ्यानंतर तुझ्या कुटुंबाचं काय झालं असतं या गोष्टीचा विचार एक क्षणभरसुद्धा तू केलं नाहीस. म्हणजे आमच्यापेक्षाही जास्त जी माणसं एवढ्या वर्ष तुझ्याबरोबर आहेत त्यांचा विचार न करता जो मुलगा 1 महिनासुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये आला नव्हता तो तुला महत्त्वाचा वाटला. तो जाण्याने तुझं दुःख एवढं मोठं झालं की तू स्वतःला संपवायला निघालीस. नाही बाळा, अगं दुःख आपल्यापेक्षा जास्त मोठं करूच द्यायचं नाही आणि स्वतःवरती प्रेम करायला शिक. दुसऱ्यांवरती प्रेम केल्यानंतर ते माणसं आयुष्यातून निघून गेल्यानंतर दुःख होतं. आपण स्वतःवरती प्रेम केलं पाहिजे आणि त्यामुळेच आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला लागतो. आता हा मूर्खासारखा विचार पुन्हा मनामध्ये कधीच आणायचा नाही आणि असं जर आलं मनामध्ये ना तर मग आमच्यापेक्षा वाईट कोणीच नसेल असं मुक्ता तिला समजावून सांगते. तर इथे मिहिकाने स्वतःच्या हाताने आता बाळासाठी स्वेटर विणलेलं असतं, टोपी विणलेली असते आणि ती प्रेमानेच ते बघत असते. तेवढ्यातच तिथे हर्षवर्धन येतो आणि म्हणत असतो, काय मग झालं का? स्वतःच्या हाताने विणलेस ना हे स्वेटर वगैरे, ही टोपी, हे सगळं तू विणलेस ना तुझ्या हाताने? झालं ते पूर्ण? बाळासाठी केलेस ना हे सगळं? तेव्हा इकडे कधीतरी माझीसुद्धा काळजी घेत जा, माझ्याकडे सुद्धा बघत जा. तेव्हा मिहिका म्हणत असते, तुम्ही परत दारू पिऊन आलात ना रूममध्ये, आताच्या आता चालते व्हा. तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणत असतो, जास्त बोलायचं नाही हां, ही रूम माझी आहे, हे घर माझं आहे आणि ही रूम एवढी मोठी आणि एवढी छान सजवलेली आहे. हा एवढा मोठा बेड आहे, पण याचा कधी उपयोगसुद्धा केलेला नाही आहे. कळलं ना? हवा तसा उपयोग याचा झाला पाहिजे आणि आज तुम्ही करणार आहे. तेव्हा मिहिका म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, लांब राहायचं माझ्यापासून, लांब राहायचं. आत्ताच सांगून ठेवते, नाहीतर धक्के मारून तुम्हाला या रूमच्या बाहेर काढेन. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, काय काय म्हणालीस? सांग ना, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची? हिंमत कशी झाली? मला तू रूमच्या बाहेर काढशील? अगं तुझ्याबरोबर लग्न करून या घरामध्ये तुला आणले, तरीसुद्धा कधी या रूममध्ये मला येऊ दिलं नाहीस, कधी तुला हात लावू दिला नाहीस. हे सगळं केलंस तू. का तुझ्याबरोबर लग्न केलं मलाच कळत नाही आहे. आत्तापर्यंत एवढ्या मुली माझ्याबरोबर इथे आल्या, मी त्यांच्याबरोबर वेळ घालवला, पण तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यामध्ये कधीच आली नाही आणि नसती आली ना तर जास्त बरं झालं असतं. तू मला कधी स्वतःला हातसुद्धा लावू दिलेला नाही आहेस. तुला माहिती आहे मी तुझ्याबरोबर काहीच केलेलं नाही आहे. ज्या वेळेला तुला त्या रूममध्ये घेऊन गेलो होतो ना, तू नशेमध्ये होतीस, तेव्हाच तुझ्याबरोबर सगळं केलं असतं ना तर बरं झालं असतं. आज ही वेळ आली नसती. तेव्हा सगळं काही करायला हवं होतं, पण त्यावेळेला किती आणि काय काय मला करावं लागलं. आपले कपडे इकडे तिकडे मला ठेवावे लागले. त्या रूममध्ये CCTV कॅमेरा लावावा लागला, जेणेकरून पुरावे माझ्याकडे असायला हवे होते म्हणून. आणि त्यानंतर तुला खरं वाटावं म्हणून डॉक्टरांचा रिपोर्टसुद्धा खोटा बनवून घेऊन आलो होतो मी. एवढं सगळं केलं तरीसुद्धा हाती काय आलं? काहीच नाही. ते म्हणतात ना, खाया पिया कुछ नहीं, ग्लास फुटा चाराना, अशी माझी आता गत झालेली आहे. माझ्या हाती काही नाही लागलं. ते रिपोर्टसुद्धा खोटे होते. तू मला काहीच करू दिलं नाहीस आणि लग्न झाल्यावर तर अजिबात हातसुद्धा लावू दिला नाही स्वतःला. मग तुझ्याबरोबर लग्न करून काय उपयोग झाला? नसतं केलं तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा मिहिकाला कळतं की त्या रात्री काही घडलंच नव्हतं. म्हणजे हर्षवर्धन जे काही बोलत होता, जे काही वागत होता, जे काही त्याने पुरावे दाखवले, ते सगळे खोटे होते. आणि मी घाबरून एवढा मोठा चुकीचा निर्णय घेतला. या माणसाबरोबर लग्न करून इथे आले. माझ्या कुटुंबाचा विचार केला नाही, ताईचा विचार केला नाही. माझ्या एका निर्णयामुळे सगळ्यांनाच किती त्रास झाला. पण इथे हा माणूस आता सांगतोय, नशेमध्ये बरळतोय की त्याने काहीही केलेलं नाही आहे म्हणून. उगाच मला फसवण्यासाठी त्याने केलेला हा प्लॅन होता. त्याच्यानंतरला इथे इंद्रा खूपच जास्त रडत असते, कारण कोमलने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा इथे आता स्वाती म्हणत असते, बघ ना रे मिहीर, जेव्हापासून कोमलचं लग्न मोडलंय आणि तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हापासून आई नुसती रडतेय. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नाही आहेत. मम्मी गप ना, नको ना रडूस तू. तेव्हा इंद्रा म्हणत असते, अरे काय तुम्ही पोरं, माझ्या पोरीने जर ते औषध घेऊन तिला काय झालं असतं,
कोमल मला सोडून गेली असती तर माझं काय झालं असतं. पण मला एक गोष्ट कळत नाही, त्या झोपेच्या गोळ्या आपल्या रूममध्ये आल्या तरी कुठून? आपण तर कुणीच घेत नाही ना. तेव्हा इथे स्वाती गप्पच बसते, कारण त्या गोळ्या स्वातीच्या असतात. स्वाती म्हणत असते की मम्मी, त्या गोळ्या मी आणल्या होत्या. तेव्हा इंदिरा म्हणते की तू कशाला आणल्या होत्यास? तेव्हा इकडे स्वाती म्हणत असते, मग काय करू मी मम्मी? अगं, रात्री झोपल्यानंतर म्हणजे छकुली तर झोपून जाते, पण मला एकटेपणा खायला उठतो गं. मनामध्ये नको नको ते विचार येतात. आपला हक्काचा माणूस आपल्यासोबत नसतो, त्याची आठवण तर येणारच ना गं. त्याच्यामुळे मला रात्रभर झोप येत नाही आणि म्हणून मला या झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात. तेव्हा इंदिरा म्हणते, काय नशीब आहे माझं, माझी पोटची पोरं, पण त्यांचं मनसुद्धा मला ओळखता येत नाही. तेव्हा स्वाती म्हणते, मम्मी तुझी काही चूक नाही आहे गं याच्यामध्ये. पण आता तू सांग बरं, मुलांच्या सगळ्या चुका आई-वडील माफ करत असतात, म्हणून काय आपण त्यांना फक्त त्रासच द्यायचा का? तेव्हा स्वाती म्हणते, की मी झोपेची गोळी घ्यायचे, माझा त्रास कमी व्हावा म्हणून. मी सगळं तुझ्याबरोबर शेअर करते मम्मी, तुला सगळं काही सांगते. पण तरीसुद्धा तू माझी मम्मी आहेस, म्हणून मी माझं सगळंच दुःख तुला सांगितलं. तर तुलासुद्धा त्रास होईलच ना मम्मी. आता सगळ्या गोष्टी जरी तुझ्याबरोबर शेअर केल्या, तरी मनामध्ये कुठल्यातरी कोपऱ्यामध्ये ही अशी जी हळवी बाजू आहे, ती कधी ना कधीतरी बाहेर येतेच. तेव्हा मी कोमलची बाजू समजू शकते. तिने चुकीचा निर्णय घेतला मान्य आहे. पण आपली कोमल एवढं कॉलेज वगैरे केलं, पण कधीच कुठल्या मुलाच्या प्रेमात पडली नाही. लग्न ठरलं आणि त्या मुलावरती तिने प्रेम केलं, तर तिला एवढा मोठा धक्का मिळाला. मग आता ती तरी काय करणार गं? तेव्हा इकडे इंदिरा म्हणत असते, की तुम्ही हे सगळं असं करता, माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवता आणि मग नंतर मला हे सगळं कळतं. तुम्ही माझ्यापासून कुणीच कधी लांब जायचं नाही स्वाते, आणि आम्ही आहोत सगळेजण तुझ्याबरोबर. त्यानंतरला सागर म्हणत असतो, की अजिबात नाही, कुणीही कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा इकडे इंदिरा म्हणत असते, काय झालं, कोण कुठे जाते? तेव्हा इकडे मुक्ता म्हणत असते, की मम्मी बघा ना, आपली कोमल म्हणते की ती मामाकडे चालले 4-5 महिन्यांसाठी. तेव्हा इथे आता सागर म्हणत असतो, कोमल हे बघ, तू कुठेही जायचं नाही आहे. तू जर घरामध्ये नसशील ना, तर आम्हाला अजून काळजी वाटेल. आणि एक गोष्ट सांगू का तुला? हे बघ कोमल, तुझं लग्न होणार आणि तू या घरातून जाशील ना, ती कायमची तुझ्या नवऱ्याकडे जाशील. या घरातून पाठवणी होईल तुझी. तेव्हा कोमल म्हणत असते, दादा, अरे पण तू हे काय बोलतोयस? माझ्यासारख्या आजारी मुलीबरोबर कोण का लग्न करेल ना? मी तर आजारी आहे आणि त्यात माझं लग्नसुद्धा मोडलं आहे. तेव्हा इकडे आता मिहीर जरासुद्धा विचार न करता लगेच म्हणतो, की मी लग्न करेन तुझ्याशी. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघतच बसतात. तेव्हा इथे मिहीर म्हणतो, मी फक्त बोलत नाही आहे, मी खरंच मनापासून सांगतोय, की मी तुझ्याबरोबर लग्न करेन. तेव्हा सगळ्यांना असं वाटतं, की मिहीरने अचानकपणे असा निर्णय कसा घेतला. तर कालपर्यंत मिहिकाच्या प्रेमामध्ये होता तो आणि आता कोमलबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतोय. तेव्हा मुक्ताला असं वाटतं, कदाचित कदाचित असं भावनेच्या भरामध्ये त्याने हा निर्णय घेतलाय. तेव्हा इकडे सागर म्हणतो, मिहीर तू? तेव्हा मिहीर म्हणतो, हा दादूस, म्हणजे बघ ना, आतापर्यंत मी कुटुंबातला भाग तर होतोच, पण आता मला तुमच्या आयुष्याचा भाग व्हायचा आहे. मी खरंच मनापासून सांगतोय, मला आवडेल. आणि जर तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल, जर आपल्या कोमलची इच्छा असेल, तुम्हाला हे पटत असेल, तर मी कोमलबरोबर लग्न करायला तयार आहे. माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे आता मिहीर हात जोडून त्याला रिक्वेस्ट करत असतो. तेव्हा सागर म्हणत असतो, मिहीर हे काय बोलतोयस तू? अरे माझ्या तर कधी लक्षातच नाही आलं. आणि सागर मिहीरला मिठी मारतो. तेव्हा मिहीर कोमलकडे बघत असतो, तर कोमलची काही हरकत नसते. कोमलला आश्चर्य तर वाटलेलं असतं, पण तरीसुद्धा ती खूपच जास्त लाजलेलीसुद्धा असते. तिला असं वाटतं, की पटकन एका क्षणाचाही विचार न करता मिहीरने होकार दिलेला आहे, म्हणजे नक्कीच त्याच्या मनामध्ये माझ्यासाठी जागा असेल का? किंवा इथे भावनेच्या भरात निर्णय घेतलाय, असं मुक्ताला वाटत असतं. तेव्हा इथे कोमलला आनंद झालेला असतो, पण इथे सागरला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. तो खूपच जास्त खुश असतो, की मिहीर कोमलबरोबर लग्न करायला तयार झालाय. त्याच्यानंतरला इथे इंदिरा म्हणत असते, की सगळं काही चांगलं होऊ दे देवी आई, आता तरी सगळं काही चांगलं होऊ दे. तेव्हा इकडे मुक्ता म्हणत असते, की मिहीर मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. चल जरा बोलूया.
तेव्हा इकडे मिहीर आता सागरकडे बघतो. सागरला हा निर्णय खूपच जास्त मान्य असतो आणि त्याचबरोबर मुक्ताला असं वाटत असतं की त्याने भावनेच्या भरात हा घेतलेला निर्णय आहे. त्याने स्वतःचा अजिबात विचार केलेला नाही आहे. म्हणून ती म्हणते की चल माझ्याबरोबर, मला एकट्यात बोलायचं आहे. तेव्हा मिहीर म्हणतो, हां वहिनी चल ना. तर इकडे आता ज्या पद्धतीने कळलेलं असतं मिहिकाला की हर्षवर्धनने काहीही केलेलं नाही आहे, त्याने जे काही केलं ते सगळं नाटक होतं. तेव्हा मिहिका म्हणते, मग मी या घरामध्ये का राहते? जर माझी काही चुकीच नाही आहे, या माणसाने सुद्धा काही चुकीचं केलेलं नाही आहे, मग या घरामध्ये मी राहणार नाही आहे. आणि तसंही हे बाळ माझ्या मिहीरचं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे आता परत जाणार आहे. तेव्हा हर्षवर्धन तिला कुठेही जाऊ देत नाही. तर मुक्ता म्हणत असते की मिहीर, हे सगळं काय आहे? तू एका क्षणामध्ये असा निर्णय घेतलास की तू कोमलबरोबर लग्न करशील म्हणून. तू खरंच मनापासून हा निर्णय घेतलायस की भावनेच्या भरामध्ये घेतलायस? मला खरंच कळत नाही आहे. पण हे बघ, भावनेच्या भरामध्ये तुला निर्णय घ्यायची गरज नाही आहे. तू का ना स्वतःचं आयुष्य असं कठीण करून ठेवतोयस? कालपर्यंत तुझ्या मनामध्ये मिहिकाबद्दल इतकं प्रेम होतं आणि आज अचानक तू म्हणतोयस की तुला कोमलबरोबर लग्न करायचं आहे. हे बघ, कुठल्याही प्रेशर खाली येऊन तू लग्न नको करूस. तेव्हा इकडे मिहीर म्हणत असतो की नाही वहिनी, मी प्रेशर खाली येऊन हा निर्णय घेतलेलाच नाही आहे. मी खरंच मनापासून कोमलबरोबर लग्न करायला तयार आहे. आणि मी तिच्यासमोर बोललो आहे ना, तर एका आजारी मुलीशी, लग्न मोडलेल्या मुलीशी मी लग्न करत नाही आहे, तर एका सुंदर, हुशार आणि स्वतःच्या पायावरती उभी असलेली मुलगी म्हणजे कोमल, तिच्याबरोबर मी लग्न करायला तयार आहे आणि मनापासून तयार आहे. आणि तसंही आता मिहिकाचा विचार मनामध्ये कशाला घेऊ, कारण मिहिका प्रेग्नंट आहे, ती तिच्या आयुष्यामध्ये खुश आहे. तेव्हा इकडे मुक्ताला आश्चर्य वाटतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मुक्ता म्हणत असते की तू प्रेग्नंट आहेस का मिहिका? तेव्हा मिहिका म्हणते, ताई तुला माहिती आहे का मी प्रेग्नंट आहे आणि हे बाळ आहे ना, ते माझं आणि मिहीरचं आहे. असं म्हणाल्यानंतर आता मुक्ताला खूपच जास्त आश्चर्य वाटतं, कारण इथे मिहीरला त्याबद्दल काही कल्पना नसते. मिहीरला असं वाटत असतं की ते बाळ हर्षवर्धनचं आहे. तेव्हा इकडे आता सगळं काही सत्य कळल्यानंतर इथे खूपच जास्त मुक्ताला आनंद होतो. पण इथे मिहीरने कोमलबरोबर लग्नाचा निर्णय हा घेतलेला असतो.